सिंदबाना नदीला महापूर. पाहू शकताय मागं भरपूर पाऊस झाला बीड जिल्ह्यात. तर नमस्कार, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहस्वागत आहे. राम राम शेतकरी भावांनो, हे आमचे रामदाजी. त्यांनी चहा केला सकाळ सकाळी उठून आणि मी चाललोय गावाकडे चाललोय पिरी करीत. गावाकडे गेल्यावर लय भरपूर काम होतं. दुसऱ्या वेळेस बायपासला चहा प्यावा म्हणलं, जरा भयाचा चहा जरा लय भारी हाली ते बघूनच मन गेले प्यावात मला चहातून पुढे निघालो तर भरपूर असा पाऊस पडला होता. बघा, सिंदबाना भरपूर मागच्या 10-15 वर्षात पाणी इतकं आलं नाही कधीच. इतकं सिंदबाना भरून व्हायला लागली. तर बघत पण होते. बघा, हिरापूरच्या जवळपास पुलावर घरी पोहोचलो आणि आपली अंडे गुंजाची ब्लॅक बॉक्सिंग खोलून बघितली. अंडे किती घ्यायची झाली तर ब्लॅक बॉक्सातून खोललं आणि बघितलं तर माझ्याकडून काढताना पेपर पण वरच गेला त्याला कड्यालाच. तर नंतर बघितलं तर 60-70% हॅचिंग झाली. एक अर्धा तासात म्हणलं हॅचिंग होईल. उजाळा ठेवलं लगेच आखा म्हणली. रात्री लय पाऊस पडा, शेतकऱ्यात पाणी किती आलं ते बघून नाही तर मग कमी करायला पहिलं बघा, नाही तर मग लय मोठं नुकसान होते. सेकंडवर वरून जर ओव्हरफ्लो झालं तर बेकार होते. दोन्ही पण शेतकरी पाहिले आणि जाणार होतो थोडंफार म्हणलं बसलो. तितक्यात खाल्ल्या तळ्या बदक आलं. म्हणलं बघा, लंबून भारी झाले आणि ते भारी वाटत होतं. लगेच मी निघलो. म्हणलं आपल्या आळ्यांना पण पाला टाकायचा आहे. तर गेलो. पाल्यावर पाणी पण होतं. वरचे शेंडा सोडून दोन पानं खुणून आणली. अर्धा तास आपल्याकडे चौकी सेंटर पण आहे. 2,000 ते 3,000 चौकी वाटप करतो आपण. पण यावेळेस मुंबईला गेल्यामुळं आणि वापस आल्यावर बरेच काम पेंडिंग होते, त्यामुळे चौकी घेतली नव्हती. पाला टाकून घ्यावात आणि शेडमध्ये बंडल बांधून राहिले. बंडल बांधून घेऊन हौदाकडे नेऊन टाकले. आणि स्ट्रे पण होते, स्ट्रे पण नेऊन टाकावं म्हटलं तिकडे. आणि धुवाधुवी करून सगळं साफसफाई करून घ्यावा. त्यामुळे बंडल टाकले आणि पुन्हा कपडे बदलून संध्याकाळच्या पाल्याचे नियोजन करायला आलो. पाला खुणून आणला आणि जे स्ट्रक्चर फुलं असते अंड्याचे ते काढून घेतलं आणि म्हणलं पाला टाकून घ्यावा. तितक्यात लक्षात आलं की आपल्याला पोषण आणि DAP आणायचे पाल्याला. तर काय म्हणलं आहे टाईम घ्यावा मारून. चला केला फवारा चालू, पारारा चिरी चालू.